ओम गण गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. मंगलमूर्ती मोरया. नमस्ते. वंदना ब्लॉग्समध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे, म्हणून म्हटलं श्री गणेशापासून सुरुवात करावी. तर गृहिणी ही नेहमी किचनमध्येच असते, तर मी पहिला व्हिडिओसुद्धा मी किचनपासूनच सुरुवात करणार आहे. तर इथे मी साधं सिंपल जेवण बनवणार आहे. तर पूर्ण काही मी आज शूट करणार नाही, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे. जेवढं मला जमेल तेवढंच मी शूट करणार आहे. प्रत्येक स्त्रीची हक्काची जागा म्हणजे किचन असते, तर तिथूनच मी सुरुवात करते. पहिला जो व्हिडिओ आहे तो माझा किचनपासूनच सुरुवात होणार आहे. तर इथे मी भाकरी बनवत आहे. आमच्याकडे ज्वारी किंवा शाळवाची भाकरी बनवतात. तर ही भाकरी आहे, ही ज्वारीची आहे. प्रत्येक वर्षी आम्ही शाळू घेतो, पण ह्यावेळेला नाही, ह्यावेळेला आम्ही ज्वारीच घेतलेली आहे आणि मस्त छान भाकरी होतात. तर कैरीची चटणी बनवायला घेतली, तर त्यासाठी ओलं खोबरं, मिरची बारीक करून घेतलं. त्यानंतर आंबासुद्धा बारीक करून घेतला. हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यानंतर लसूण, कढीपत्ता, जिरे, मोहरी याची फोडणी केली आणि त्यामध्ये हे मिश्रण सर्व घातलं. त्यामध्ये चवीनुसार साखरसुद्धा घातली आणि मीठसुद्धा घातलं. मस्त टेस्टी आणि आंबट गोड अशी चटणी तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजचा पहिला व्हिडिओ कसा वाटला ते.